ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मैनावती आणि सदाशिव यांना सुभेदार घरातनं काढल्यानंतरही मी पण आता गप्प बसत नाही. काही करून या कपटी प्रियाला मोठं ठरवूनच गप्प बसणार आहे. त्यातच इथे अश्विनचा एक डाऊट निर्माण करणारा प्रसंग घडलेला आहे. आणि हा प्रसंग निर्माण झाल्यानंतर अश्विनने प्रियाच्या पायाखालचं तुळशीपत्र कसं पाहिलं आणि प्रियाला जाब न विचारता आपला रचत तन्वी नसून ती खोटारडी प्रिया आहे सगळ्यांच्या समोर कसं या भागात पाहूया. ते मैनावती त्या घरातून गेल्यानंतर आता सगळं मैपंथला काढल्यानंतर मैपंथने आता याला आपल्या कशा ताब्यात ठेवायचं तो आणि नागराज विचार करत असतात. आणि त्यानंतर इथे पाटील हवालदारला बोलवलं जातं आणि त्याला सगळा प्लॅन सांगितला जातो आणि त्याला तो प्लॅन करण्यासाठी सांगितलं जातं. पण त्यावेळी ते पाटीलदार हवालदार बोलायला लागतं की लोखंडे परिवार गेला ना तिथून. त्यावेळी ते पण सांगायला लागतो लोखंडे परिवार गेला असला तरी पण सुभेदार कुटुंबाला आपल्याला इन्व्हॉल्व ठेवायचं आहे. त्यांना अशा प्रकारे इन्व्हॉल्व करायचं की त्यांना कळलं नाही पाहिजे की साक्षी ही बाहेर आली आहे. तो प्लॅन सांगत नाही पण तो सांगतो की या लोकांना इन्व्हॉल्व ठेवायचं. तर सदाशिव मैनावती झाली आता दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करून ठेवायचं. यापुढे आता प्रियाला अडकवायचं आणि पुढचा प्लॅन आता इथं तो पाटील हवालदाराला सांगतो आणि ते काम पूर्ण करायला सांगतो. ते रविराजांना कळलं असं की सायलीचे आई बाबा खोटे होते आणि ते घरामध्ये चोऱ्या करून पळून जात होते. तेव्हा इथे प्रतिमा सांगायला लागते की सायलीच्या पाठी काय लागलं काय समजत नाही. आता सायलीचे आई वडील होते की नव्हते हे आता डाऊटफुल आहे पण तिचे आई वडील असे असतील हे मला वाटलं नव्हतं. ते प्रतिमा सांगायला लागते आपण सायलीची भेट घेऊया आणि तिची समजूत काढूया. इथे रविराज पण तयार होतात. सदाशिव आणि मैनावतीचं भांडं फुटल्यानंतर इथे प्रिया खूप अस्वस्थ असते. तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो तू काय इतकी त्यांच्या ह्याच्यात अस्वस्थ झाली. इथे प्रिया बोलायला लागते की मला वाटतं की हे सायलीचेच आई वडील असतील. तर इथे अश्विन बोलायला लागतो को ती लोक चोरामारा करायचे मग सायली पण शांत आणि चांगली मुलगी त्यांची कशी असू शकते. ते प्रिया बोलायला लागते की मागे हार कोणी चोरला तो सायलीने चोरला होता ना. तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतं की ते कळलं की कोणी चोरला तू आणि अस्मिताने चोरलेला होता. आणि त्या अश्विनला इथे डाऊट यायला लागतो की हिला त्या सायलीच्या आई वडिलाचं एवढं का पडलं आहे. तर अश्विन प्रियाला बोलतो की तू जाऊन झोप जा पण इथे अश्विनच्या डोक्यात असतं का काय इथे हे एवढं तिचं हे आहे. अश्विनला आधीच कळलं असतं की मैनावती सदाशिव हे प्रियासारखे सेम टू सेम वागत असते. मला वाटतं की ही प्रिया म्हणजे तन्वी त्यांची मुलगी असावी. तिच्याच त्या बहिणी पण सेम टू सेम तिच्यासारख्या वागत होत्या. त्याच टायमध्ये त्या अश्विन प्रियाच्या रूममध्ये जातो आणि तो झोपलेला असताना तिच्या अंगावर चादर टाकायला जातो पण त्याच्या लक्ष तिच्या पायाखाली जातं आणि तिथेच मोठं भयानक सत्य समजणार असतं. दुसरीकडे इकडे पाटील हवालदार इथे रविराजांकडे येतो आणि तो सांगायला लागतो की इथे साऊंड इन्स्पेक्टरने पाठवलं आणि सदाशिव आणि मैनावती यांची माहिती द्यायला तुम्हाला सांगितलं आहे. पाटील हवालदार सांगायला लागतो की मैनावतीने सदाशिव हे सायलीचे आई वडील नाही आहेत ते तुम्हाला कळलं असेल पण त्यांना तुम्हाला माहिती आहे का त्यांची एक मुलगी आश्रमात होती. इथे रविराज बोलायला लागतात काय बोलताय तुम्ही. ते तेव्हा पाटील हवालदार बोलायला लागतो की त्यांची एक मुलगी आश्रमात गेली होती. आणि हे सगळं सांगितल्यानंतर इथे पाटील हवालदाराचं काम संपतं. तो तिथून निघून जातो आणि ते खरं काम रविराजांचं चालू होतं. सायलीला विचार पडत असतो की हे माझे कसले आई वडील चोऱ्यामाऱ्या करणारे आणि आता मला माझ्या आई वडिलांचा आता मला शोध नाही लावायचा आहे. ती वेगवेगळा विचार करत असते. त्याच टायमाला तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि तिला सगळं जुनं दिसायला लागतं आणि कसं आपण आपलं ॲक्सिडेंट झालं गाडीचं आणि आपण कसे जंगलामध्ये भटकत होतो आणि हे सगळं तिला आठवत असतं. हे सायलीला सगळं वाटायला लागतं. अर्जुनला हे पाहिल्यानंतर वाटत असतं की आपण त्या माणसानं उगाच इकडे आणलं. पण त्या सदाशिव आणि मैनावतीला इकडे आणलं नसतं तर तो सायलीला पाहून आपल्याला स्वतःला दोष द्यायला लागतो आणि बोलायला लागतो की आपण उगाच त्यांना इथे आणलं. रविराज प्रतिमाला सांगायला लागतात सायली ही बबली नाही मग ते आश्रमात खरी बबली राहिली ते सांगायला लागतात की या प्रश्नाचं उत्तर आता मधुभाऊच देऊ शकतील. दुसऱ्या दिवशी ते रविराज आणि प्रतिमा सायलीला भेटायला जातात. ते सायलीला सांगायला लागतं तुझी अशी अवस्था कशी झाली आहे. तेव्हा सायली सांगायला लागते की मला माझ्या आईवडिलांचा शोध घ्यायचा नव्हता मी तिने त्यांना इथे आणलं. मी आता त्यांना विसरायचा प्रयत्न करते पण याच्यामध्ये आता सगळं वेगळंच घडतं कारण की मला माझ्यासमोर अंधारी येते आणि मी कशी गाडीतनं आमच्या गाडीला ॲक्सिडेंट झालं मी बाहेर आले आणि मी जंगलात कशी फिरत होते हे सगळं मला दिसत होतं. रविराज सायलीला सांगायला लागतात तुझ्याबरोबर असं घडलंय ना त्यामुळे आता तुला भूतकाळाच्या गोष्टी आठवत आहेत. तेव्हा ते रविराज सांगायला लागतात तुझ्या आई वडील भेटू न भेटू पण आम्ही तुझ्या आई वडिलासारखे आहोत असे तू समज. सायली बोलायला लागते हे मला माहीतच आहे पण इथे आता काय झालं तरी पण मी माझ्या आई वडिलांचा आता शोध घेणार नाही. कल्पना बोलायला लागतं तू का हार मानतेस. तेव्हा ते सायली बोलायला लागते की माझ्या आई वडिलांनी मला असं टाकून गेले असतील ना तरी पण मला माझ्या आईवडिलांनी विकलं असेल तर मला अशा आईवडिलांचा शोध घ्यायचा नाही आहे. इथे कल्पना बोलायला लागते की तुझ्यासारखी संसारी मुलगी चांगल्या घराण्यातच आली असेल. तेव्हा इथे रविराज सांगायला लागतं की तुझ्या आईवडिलांचा तू शोध घेऊ नको तू आम्हालाच तुझे आईवडील समज. इकडे इथे अश्विन तन्वीच्या अंगावर चादर टाकायला जात असतो तेव्हा त्याचं लक्ष तिच्या पायाच्या तळव्याखाली जातं आणि त्याला समजतं की ही तन्वी नसून हिने जो तुळशीपत्र गोंदवलं ना तो खोटा आहे आणि तो टॅटू आहे. जे आपण तुळशीपत्र समजते तो तुळशीपत्र नसून एक टॅटू आहे. हे समजल्यानंतर अश्विनला चांगला धक्का बसतो. जर आता आपण
तन्वीला उठवून तिला सांगितलं तर ती खोटंच बोलणार, कारण की ती खोटं बोलतच राहिलेली आहे. अश्विन ठरवतो की हिला आपण जाब विचारायचं नाही, आपण हिचं असं सत्य शोधायचं की निवांतपणे पुढे काय ते कळलं पाहिजे. त्यानंतर ते प्रिया झोपेतनं उठल्यानंतर अश्विन तिला सांगायला लागतो की तिला प्रश्न विचारायला लागतो की तुला टॅटू काढण्याचा छंद आहे का. ते प्रिया बोलू लागते नाही. त्यामुळे इथे अश्विन बोलायला लागतो की तू टॅटू काढायला गेली होतीस का. तेव्हा इथे प्रिया चांगली हडबडते आणि तेव्हा इथे अश्विनला संशय येतो. समजतं की कळून की काहीतरी गडबड आहे. आणि आता अश्विनला समजलं असतं की हिने जो पायाखाली तुळशीपत्र करते ना, तो खरा म्हणजे टॅटू आहे. त्यातच प्रिया बोलली की मी टॅटू नाही काढला. त्यामुळे आता अश्विनला चांगला संशय आलेला असतो. अगोदर त्याने प्रियाच्या कानामध्ये टॅटूचं एक बिल पाहिलं होतं, त्यामुळे अश्विनला अजूनच संशय यायला लागतो. त्यानंतर इथे अश्विन शहानिशा करायचं ठरवतो आणि जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत तिला काय सांगायचं. त्यानंतर इथे रविराज सायलीकडे येतात आणि सायलीला सांगायला लागतात की बबली बबली करून ती बालसुद्धा गृहामध्ये होती. जेव्हा ती आश्रमामध्ये आली तेव्हा ती मारा करायचं थांबवत नव्हती आणि ती एका मुलीचं डोकं फोडलं होतं. त्यामुळे ती कल्पना सांगायला लागते सायलीला की तुमच्या आश्रमात अशी मुलगी कोण होती. सायली सांगायला लागते की आम्ही तिघंच होतो आश्रमात, मी, प्रिया आणि एक जानकी करून. की तर आई जिवंत आहे. ते सायली सांगायला लागते एक राहिली आहे ती म्हणजे प्रिया, आणि प्रिया तर इथे आली आहे. त्यामुळे ते अस्मिता सांगायला लागते की मला वाटतं ही तन्वी ही मैनावतीने सदाशिवचीच मुलगी आहे. अस्मिताचं हे सगळं बोलणं आहे तिथनं अश्विन ऐकत असतो आणि अश्विनला चांगला धक्का बसतो. त्यामुळे ते रविराज आणि सायलीच्या मनात एक शंका आली असती, ती म्हणजे प्रियाची ही बबली आहे की नाही. ते रविराज सांगायला लागते मग सांग तुझ्या आश्रमात कोण अशी मुलगी असेल खरी बबली होती, ती बालसुधा गृहामधून आली होती. हे सगळं अश्विन ऐकत असतो आणि अश्विन ठरवतो की त्याच्या मनात शंका आली असते आणि तो ठरवतो की आता ह्या तन्वीचं आपण DNA टेस्ट घ्यायची. अश्विन DNA टेस्ट घेणार की नाही आणि या प्रकरणाचं सत्य कसं शोधणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.